लिंगायत समाजाच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या यासाठी कोल्हापूर येथे 9 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या साखळी उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन इचलकरंजीचे नगरसेवक श्री संजय तेलनाडे सरकार यांनी जनगर्जना लाईव्हशी बोलताना केले। 2023 साली महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची जी योजना ज्यावेळेला लिंगायत समाजासाठी जाहीर केली त्यामध्ये असलेल्या ज्या त्रुटी बघितल्या तर त्यामध्ये विरशो लिंगायत व ओबीसीसाठी आरक्षित असलेल्या अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी केल्यामुळं सरसकट लिंगायत समाजाला मिळावं पूर्ण त्याचा लाभ महामंडळाचा ह्याच्यासाठी जे आम्ही साखळी उपोषणाला जे 9 तारखेला जे आम्ही क्रांती दिनाचं औचित्य साधून जे ते सुरुवात जी केलेली आहे त्यासाठी प्रत्येक तालुक्याला जे दौरे चालू आहेत त्यासाठी आज आम्ही गडिंग्लज तालुक्यामध्ये या ठिकाणी लिंगायत समाजाच्या बांधवांना सगळ्यांना गाठीभेटी घेण्यासाठी व गावोगावी प्रत्येक ठिकाणी मेळाव्यासाठी आम्ही या ठिकाणी आता हजर राहिलेलो आहे। त्यासाठी आता आम्हाला या भागातून आमचे समाजबंधू आमचे जवळचे आमचे मित्र संतोष अण्णा चिक्कोडे, राजशेखर दड्डीकर, कनगावे यांना PS टोनपे बऱ्याच मंडळींनी या ठिकाणी मोठा प्रतिसाद समाजाचा या ठिकाणी मिळतेला आज आम्हाला दिसत आहे। 2 दिवसा देखील आम्ही मुतनाळमध्ये जाऊन आलो त्यावेळेला देखील मोठ्या संख्येने समाजबांधव या ठिकाणी उपस्थित होते। त्यावेळेला लिंगायत समाजाचा आम्ही दौरा करत असताना समाजबांधवांना अनेक आम्ही जाऊन गाठीभेटी वगैरे सगळ्या घेतल्या। त्याच वेळेला शिवाजी पाटील जे चंदगडचे जे लाडके आमदार आहेत त्यांनी देखील लिंगायत समाजासाठी जे काय लागणारी वाहनं असून देत किंवा आणि ज्या काय लागणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टीसाठी सगळं पूर्ण पाठबळ देऊन वाहनं वगैरे देऊन लिंगायत समाजाला एक मोठं प्रोत्साहन द्यायचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि येत्या 9 तारखेच्या आंदोलनाला देखील त्यांनी मोठ्या पद्धतीनं पाठिंबा देऊन मुख्यमंत्री महोदयांच्याकडे देखील आमचा प्रश्न मांडून ते प्रश्न मार्गी काढण्यासाठी देखील त्या ठिकाणी त्यांनी पत्र आमच्या लिंगायत समाजाला द्यायचं केलेलं आहे। तसंच अशोक चराटी साहेब अण्णा त्यांनी देखील आम्हाला मोठ्या पद्धतीचं एक त्यांचं सहकार त्यांचं देखील आम्हाला या लिंगायत समाजाला त्यांचं लाभलेलं आहे। इथून पुढच्या काळामध्ये आता 9 तारखेचं जे आंदोलन असेल त्या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने गडिंग्लज तालुक्यातील समाज बांधव व इतर बाकीचे समाजिक देखील पाठिंबा देण्यासाठी तिथे येतील त्यात तीळ मात्र शंका नाही। शरणार्थी जे 2023ला बसवेश्वर महामंडळाची स्थापना झाली त्यामध्ये काही त्रुटी होत्या आणि फक्त 50 कोटीचा निधी आज संपूर्ण महाराष्ट्राला देण्यात आला। तसं बघितलं तर लिंगायत समाजाची तसे संख्या या महाराष्ट्रात भरपूर आहे। 50 कोटीचा निधी हा फक्त एखाद्या जिल्ह्यापुरतं पोचल एवढाच निधी या अखंड महाराष्ट्राला देण्यात आला। तो निधी वाढवून मिळावा। तसेच या जे महामंडळ आहे त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत म्हणजे ते विरशो लिंगायत असं उल्लेख असावा त्याच्यात ओबीसीचं जे मुद्दा त्यांनी घातलेला आहे असे सगळे मुद्दे रद्द करून संपूर्ण लिंगायत समाजाला या महामंडळाचा लाभ व्हावा यासाठी आम्ही हे जे आंदोलन छेडलेलं आहे ते SD सरकारांच्या तेलनाडे सरकारांच्या माध्यमातून आज आम्ही सर्वजण एकत्र येऊन या गडिंग्लज तालुक्यामध्ये गावोगावी फिरून कशाबद्दल आम्ही आंदोलन करत आहोत आणि या आंदोलनाचा आपल्या युवकांना लिंगायत समाजातील युवकांना काय लाभ होणार आहे हे आम्हाला प्रत्येकांना आम्ही पटवून देत आहोत। यासाठी उद्या गडिंग्लजमध्ये आणि आज दुंडगा परत हिटणी आणि मुगडी आणि मुतनाळ या ठिकाणी मोठ्या सभा आम्ही भरवलेल्या आहेत आणि तसंच गडिंग्लजमधील तालुक्यातील आणि गडिंग्लज शहरातील लोकांना आवाहन करतो की उद्या संध्याकाळी 5 वाजता बेलबागेमध्ये आम्ही लिंगायत समाजाचा मेळावा भरलेला आहे। तरी गडिंग्लज शहरातील सर्व लिंगायत समाजाने त्या मेळाव्याला उपस्थित राहावे। तसंच ना भूतो ना भविष्यती असा हा लिंगायत समाजातील उठाव हा पहिल्यांदा उठाव होत आहे असं म्हणाल का हरकत नाही की एवढ्या मोठ्यानं प्रतिसाद या लिंगायत समाजाच्या उठावाला मिळत आहे। आणि 9 तारखेपासून आम्ही या कलेक्टर ऑफिसच्या समोर कोल्हापूरला साखळी उपोषण करत आहोत। त्यासाठी सर्वांनी तिथं उपोषणाला आपली हजेरी लावावी आणि आपल्या समाजाचं हे बळकट करावं एवढं तुम्हाला विनंती करतोय। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर, गडिंग्लज।